आणि आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हेलिकॉप्टर दौरा रद्द झाला। एनडीटीव्हीच्या बातमीची महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे। बावनकुळे आता हेलिकॉप्टरऐवजी नागपूरवरून दर्यापूर आणि दर्यापूरवरून अमरावती असा कारने प्रवास करणार आहेत। त्यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनीही आक्षेप घेतला होता। त्यानंतर एनडीटीव्ही मराठीने त्या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि त्यातच आता बातमीनंतर त्यांचा हेलिकॉप्टर दौरा रद्द करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी आपला ताफा कमी केला। मात्र हा फक्त दिखाऊपणा आहे का अशी टीका होत होती, कारण अनेकांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला, अनेक मंत्र्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपल्या दौऱ्यांचं नियोजन केलं होतं आणि त्याच बातमीची दखल घेत अखेर बावनकुळेंच्या कार्यालयातून हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। शुभम, अमरावतीमध्ये हा दौरा होणार होता, हा दौरा आता रद्द झाल्याचं समजतंय। बावनकुळेंच्या कार्यालयातून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? सर, नक्कीच पाहिलं तर अमरावतीमध्ये उद्या महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीपूर्वी दर्यापूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे एका बैठक पूर्ण प्रवास जे आहे ते नागपूर ते दर्यापूर असा संपूर्ण प्रवास 216 किलोमीटरचा चंद्रशेखर बावनकुळे हेलिकॉप्टरने करणार होते आणि इथूनच पुन्हा दर्यापूरवरून अमरावती असा प्रवास बावनकुळेंचा पुन्हा हेलिकॉप्टरने होणार होता। आता हा दौरा जो आहे हेलिकॉप्टरचा तो रद्द करण्यात आलेला आहे। महसूल मंत्र्यांच्या कार्यालयातून सुधारित दौरा आलेला आहे। सुधारित दौऱ्याप्रमाणे बावनकुळे हे नागपूर ते दर्यापूर असा संपूर्ण प्रवास वरून पुन्हा अमरावती खरीप हंगाम आढावा बैठक आहे। या बैठकीसाठी ते मोटारीने प्रवास करणार आहेत। मुख्यमंत्री जर पाहिलं तर इंडिगोच्या फ्लाईटने पुण्यावरून बंगळूरच्या दिशेने रवाना झाले होते आणि त्यानंतरच उद्या बावनकुळेंच्या या हेलिकॉप्टर दौऱ्याला काँग्रेसनेही विरोध दर्शवला होता। एनडीटीव्हीने हा संपूर्ण प्रकार पुढे आणला होता। दर्यापुरात बावनकुळेंच्यासाठी हेलिकॉप्टरसाठी जिथे लँड होणार होतं तिथे हेलिपॅड देखील उभारण्यात आलेलं होतं। महसूल आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे संपूर्ण हेलिपॅड बनवत होते। मात्र आता सायंकाळी जो दौरा प्राप्त झाला त्या दौऱ्याप्रमाणे बावनकुळे उद्याचा प्रवास जो आहे तो मोटारीने करणार आहेत। धन्यवाद शुभम, दिलेल्या अपडेट्स बद्दल।